मुंबई पुणे DRIने लातूरमधील ड्रग्ज कारखान्यावर छापा टाकलाय। कारखान्यात काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलंय। यात वसईमधील नयानगर पोलीस ठाण्याचा हवालदार प्रमोद केंद्रेला देखील अटक करण्यात आली आहे। केंद्रेच्या शेतात मूळगावी हा ड्रग्जचा कारखाना चालवला जात होता। केंद्रेसह या प्रकरणात आणखी एका पोलिसाचं नाव आहे। दरम्यान यातल्या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कारवाईत DRIनं 11.66 किलो मेफेड्रॉन जप्त केलं होतं। लातूरमध्ये पकडलेल्या संशयितानं प्रवासादरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न केला। चालकाला मारहाण करत त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे त्याचा हा प्रयत्न हाणून पाडण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी मंदार। नेमकं प्रकरण काय? हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला केंद्रे हाच मेफेड्रॉन तयार करत असल्याचं या प्रकरणात समोर आलं। हा कॉन्स्टेबल जो आहे तो मूळचा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील आहे। तिथे एका शेतामध्ये हा कॉन्स्टेबल मेफेड्रॉन तयार करण्याचा कारखाना चालवत होता। DRIची टीम अनेक दिवसांपासून अडखळीत होती आणि रंगेहात DRIने पकडलेला आहे। आणि हा जो केंद्रे आहे तर त्याच्याकडे मेफेड्रॉन तयार करण्याची जबाबदारी होती आणि हे तयार झालेलं मेफेड्रॉन मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये विकलं जात होतं। या टोळीचा मास्टर माइंड जो आहे ती समोर येऊन बातमी आहे, त्या दृष्टीने तपास करते। आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि गरज पडेल तशी त्यांच्याकडे चौकशी करून मास्टर माइंड पर्यंत पोहोचण्याचा DRIचा प्रयत्न असणार आहे। बरं, धन्यवाद मंदार, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।